मित्रांनो, फणसाची भाजी तुम्ही खाल्ली असेल, पण झाडावरून फणस काढण्यापासून ते ताटात वाढेपर्यंत प्रवास पाहिला आहे का? आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे श्रीवर्धनमधल्या सुंदरशा गावातील कोकणातील अस्सल खाद्य संस्कृती. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आता श्रीवर्धनला आणि माझ्या मित्राच्या गावी. आणि इथे आल्यानंतर बघितलं मी फणसाचं झाड आणि इथे छान फणस लागलेत. तर आज दुपारी ॲक्च्युली जेवणासाठी वेगळा प्लान होता, पण जेव्हा मी इथे फणसाचं झाड बघितलं आणि फणस बघितलं तर माझं मन राहावं ना. तर मी म्हटलं मित्राला चला आपण आज आहे ना फणसाची भाजी करूया जेवणामध्ये. तर आत्ता मी आलो इथे झाडाजवळ, माझा मित्र विशाल. हे बघा, इतके खाली तसे बुंदापासून लागलेले आहेत फणस. ह्यातले काही फणस मी काढणार आहे आणि ह्याची मस्त अशी भाजी बनवणार आहे. निघाला एक फणस. चला आपण फणस काढूया, मस्त भाजी बनवूया. बघा, दिसतंय का माकड? तो बघा, बरीच माकड आहे तिकडे. ते बघा, हे बघा, करामती करून दाखवत आहे. खोबरेल तेल जेव्हा कुठलं तुमच्याकडे जे तेल असेल ते पहिलं लावा, नाहीतर आणि सुरीला पण जरा तेल लावा, म्हणजे ते चिकटणार नाही, कारण ह्याला ना खूप चीक असतो. तर चला तर सुरुवात करूया फणसाची भाजी करायला. नाही आहेत घरी. तो छोटा पण त्याचे गरे अख्खे भरलेले आहेत. हा मोठा गरे आहे त्याच्यात. अख्खे गरे आता निघाले आहेत. त्याची मस्त भाजी बनवायची आता. आता यातल्या ज्या बिया आहेत ना ह्या वेगळ्या करूया. अशा त्याला आटल्या म्हणतात. ह्या आपण आता फोडल्यात आणि ह्या पण टाकल्यात आणि हे गरे आता याची भाजी करायची आहे. चला मित्रांनो, आता आपण फोडणी देऊया फणसाच्या भाजीला. थोडं तेल टाकलंय, तेल आता गरम झालंय. त्यात मी आता टाकतोय जिरा आणि राई. लसूण पण टाकूया, सोबतच ताज्या कढीपत्त्याची पानं, हिंग आणि हळद टाकूया. दोन चमचे तिखट मसाला, फणसाचे गरे आहेत ना थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवले होते आणि ते आता ह्याच्यात ॲड करूया. वरून थोडं पाणी शिंपडून नरम होईपर्यंत शिजून घेऊया. तुम्ही फणसाची ग्रेव्हीवाली भाजी बनवू शकता, तीही छान लागते. थोडं चांगला मिक्स करूया, म्हणजे त्याला काय होईल ना, मसाला चांगला लागेल. मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ही तयार झाली आपली चमचमीत फणसाची भाजी. तोंडाला पाणी सुटलं ना. मित्रांनो, गावी येऊन फणसाची भाजी खाण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे. सुपर. मित्रांनो, श्रीवर्धनमधला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.